ओके, बघा आता या ठिकाणी आता काही विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर सांगितलेले आहेत, तरी अजून एकदा मी स्पष्ट करतो. आता चूज द करेक्ट ऑप्शन. आता या ठिकाणी बघा, इफ यू इन्व्हायटेड मी आय डॅश 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 यू. मग या ठिकाणी इन्व्हायटेड हा काळ कोणता आहे पहा, तर सिंपल पास्ट आहे. मग इकडे जर सिंपल पास्ट टेन्स असेल तिकडे कुठलं क्रियापद येतं, आणि कशामध्ये इफ क्लॉज मध्ये असेल, इफ क्लॉज मध्ये प्रेझेंट टेन्स असेल तर विल, कॅन, शाल, मे आणि व्ही वन येतं. इफ च्या क्लॉज मध्ये पास्ट असेल तर वुड, कुड, शुड आणि व्ही वन येतं. आणि इफ च्या क्लॉज मध्ये पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर वुड हॅव प्लस व्ही थ्री, कुड हॅव प्लस व्ही थ्री, शुड हॅव प्लस व्ही थ्री किंवा माइट हॅव प्लस व्ही थ्री. पण इथं इन्व्हायटेड आहे म्हणजे सिंपल पास्ट आहे, म्हणजे सिंपल पास्ट मध्ये कुठलं बसतंय क्रियापद इथं, ते बसते बा कुड. बरोबर आहे. म्हणजे इफ यू इन्व्हायटेड मी आय कुड मीट यू. जर तुम्हाला इन्व्हाइट केलं असतं तर मी तुला भेटलो असतो. आय कुड हॅव मेट युअर अंकल इफ ही डॅश 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 मी. आता या ठिकाणी कुठलं क्रियापद दिले, जरा हे दिले वाक्य रचना जरा थोडी बदलली. इफचा क्लास पुढे गेलाय आणि मेन क्लास अगोदर आलाय. आता कुड हॅव मेट कुठला काळ आहे, पास्ट परफेक्ट टेन्स आहे. पास्ट परफेक्ट टेन्स मधल्या कोणता क्रियापद बरोबर असेल, हॅड कॉल्ड. अगदी बरोबर आहे. आता इफ ही ऑफ द ट्री ही वुड सी अ स्नेक. आता या ठिकाणी आपल्याला इफच्या क्लास मध्ये क्रियापद भरायचं आहे, पण संदर्भ कशाच घ्यायचा आहे, वुड सीचा. मेन क्लास मध्ये वुड सी आले, मग वुड सी, कुड सी, माइट सी किंवा शुड असेल आणि व्ही वन असेल तर कोणता काळ असतो, सिंपल पास्ट. म्हणजे सिंपल पास्ट टेन्स कोणता दिसतो आपल्याला, क्लाइम्ड दिसते. म्हणजे इफ ही क्लाइम्ड अप द ट्री ही वुड सी अ स्नेक. तिथं वुड येऊ शकतं, कुड येऊ शकतं, काय येऊ शकतं. आता इफ सलमान वेल कटरीना वुड हॅव मॅरिड हिम. जर सलमाननं गुण उदाहरण नसतं तर कटरीनानं त्याच्याशी लग्न केलं असतं. मग या ठिकाणी काय केलं येतं, इफच्या वाक्यामध्ये आपल्याला काय केलं येतं, संदर्भ काय घेतलाय आपण, वुड हॅव मॅरिड. कोणतं क्रियापद आहे, तर पास्ट परफेक्ट टेन्स मधला आहे. मग यातला पास्ट परफेक्ट टेन्स बघा, बिहेव्ड, बिहेव्स, हॅड बिहेव्ड का बिहेविंग, आणि या ठिकाणी बघा हॅड शी कॉल्ड मी. आता हॅड शी जर वाक्य सुरुवातीला आलं तर त्या वाक्याचा अर्थ असा असतो की इफ शी हॅड कॉल्ड मी. तुम्ही जर टाइम्स ऑफ इंडिया का इंडियन एक्सप्रेस मध्ये वाक्यरचना पाहिल्या, तशा वाक्यरचना पाहायला मिळते. हॅड शी कॉल्ड मी म्हणजे इफ शी हॅड कॉल्ड मी. मग हा पास्ट परफेक्ट टेन्स आहे, हॅड आणि इथं कॉल्ड आलेला आहे. म्हणजे वाक्य करेक्ट वाक्य कसं असतं, इफ शी हॅड कॉल्ड मी असं असतं. मग काय येणार आहे या ठिकाणी, रिकाम्या जागी काय येणार आहे, वुड हॅव व्हिजिटेड. वुड हॅव व्हिजिटेड ते उत्तर येईल. तर अशा रीतीने हा भाग मी तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा रीतीने परीक्षेला एक्झामला प्रश्न असतात. थँक्यू. आपण किती